आके आ जाने हेलो हेलो दिव्या परी सदैव जळण्याची वेळ आली तारून या जगाला तरण्याची वेळ आली बाबांचे नाव नुसते घेऊ नकाय होईल बाबाचे कार्य पूर्ण करण्याची वेळ आली. हॅलो की मी कुणाच्याही बापाची कमाई खात नाही. मी कुणाच्या बापाची कमाई नाही खात, माझ्याच बापाची खाते, माझ्या बाबासाहेबाची. म्हणून की मी कुणाच्याही बापाची कमाई खात नाही. मी कुणाच्याही बापाले अजिबात भेट नाही. अरे येता जाता जो भेटेल त्याच्याची कृपाचारी. मी क्रांतिकारी जय भीम घेतल्याशिवाय राहत नाही. मी क्रांतिकारी जय भीम घेतल्या विना राहत नाही. तर ऐका गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. माझं हे गीत युट्यूबला आहे. न जगामध्ये झाले किती रंग आणि राग, जगामध्ये झाले किती रंग आणि राग. अन भीमावानी हाय का कुणी भीमावानी
वाले कुछ और बात रखते हैं, रखते हैं। हम जय भीम वाले हैं कुछ और बात रखते हैं, और वक्त आने पर दुश्मन के सर पे भी हाथ रखते हैं। रखते हैं। अरे खैरलाल जी का बदला हम ले सकते थे पाटिल, मगर गौतम के घराने से हम ताल्लुकात रखते हैं। एवढे शांत बसले तुम्ही का? अरे बाप रे, अरे रे रे, नका पैसे देऊ पण टाळ्या तर वाजवा, कमीत कमी समजलं तिथे वाजवा. हा, नाहीतर बस वाजवा म्हणलं का लागले वाजवासाठी. म्हणून जगामध्ये झाले किती रंग आणि राम, ज्यांच्या अंगात बाबासाहेबाचं रक्त आहे सळसळ करते ते दोन्ही हात वर करून तालियों के साथ, आणि ज्यांच्या अंगात जे मनुवाद्याची औलाद असून ते नाही हात वर करतील, आणि जे बाबासाहेबाचे लेकर आहे ते करतील. दोन्ही हात वर करून तालियों के साथ. जगामध्ये झाले किती रंग आणि राम, जगामध्ये झाले किती रंग आणि एवढे शांत बसले. जेवण गिवण नाही केलं का तुम्ही? नाही, ते जेवण पचून गेलं का तुमचं? हा? महाकारुणिक तथागत असे वाजवतात जसे काही माशा मारल्यासारखे, जसे काही मच्छर मारू राहिले तिथल्या तिथे. अरे बाबासाहेबाचं रक्त आहे आपल्या अंगात, बाबासाहेबाचे लेकराव कसं सळसळलं पाहिजे. एनर्जी के साथ. आता बघा, गुलाबी साडी आणि हॅलो, गुलाबी साडी आणि लाल लाल लाल. कव्वाल साहेबांनी, सूरज यांनी म्हटलं होतं लाली लावल्यानं होत नाही म्हणे, बाबासाहेबाच्या कृपेनं लाली लावली. आणखी काहीतरीच बरेच काही बोलले, प्रज्ञाजीच करत राहत होते नाही. क्योंकि इजहार चाहत का खुलेआम कर, इजहार चाहत का खुलेआम कर, और जिंदगी में बस एक नेक जरा काम कर. अरे निवाला उठाने से पहले मनोज राजा, निवाला देने वाले भीम को प्रणाम कर. झाला का PhDचा अभ्यास चालू? न गुलाबी साडी आणि माझ्या इकडे आले मग अशी फक्त एवढंच म्हटलं, दिल बहलता है मेरा आपके आ जाने से. चालले इकडे कशाला, कोणते काम आहे? अरे वा रे वा. अन गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, गुलाबी साडी आहे की नाही? हा, प्रज्ञा कीर्ती सूरजाती. आणि करू का आता तुमची आरती? आणि गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, गुलाबी साडी आणि लाल लाल लाल. न दिसते मी भारी राजा फोटो माझा कोणाला माहित आहे? इकडे माहित आहे का? हात वर करा जर. अरे बापरे, बरेच जणांना माहित आहे. गुलाबी साडी हे बरोबर माहित आहे. आणि त्रिशरण पंचशील विहारात जाताना त्रिशरण पंचशील कोणाकोणाला येते जरा हात वर करा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तुमच्यासाठी. कारण बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेणं गरजेचं आहे माझ्या माय मावल्यांनो, माझ्या बांधवांनो. म्हणून काय म्हणायचं आहे कि दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूँ स्वाभिमान से. कि दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूँ स्वाभिमान से, और जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. बाबासाहेबाच्या लेखी आहो ना, आहे की नाही? बाबासाहेबाच्या लेखी आहो. तुम्हाला 1500 रुपये महिना येते वाटते. तुम्ही लाडक्या बहिणी आहे मुख्यमंत्री साहेबाच्या, आहे ना? येते ना? येते तुम्हाला 1500 रुपये हप्ता. पण तो 1500 रुपये तुम्हाला पुरतात का? आता किती महागाई झाली आहे, पेट्रोल वाढलं, सिलेंडर नव्हतं भेटत, हा, सिलेंडरचे वांदे, सगळ्या गोष्टीची महागाई. पण त्याआधी माझ्या माय मावल्यांना, तुम्ही लाडक्या बहिणी मुख्यमंत्री साहेबाच्या आता झाल्या, पण बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानामध्ये समसमान अधिकार देऊन कधीच लाडक्या लेखी करून ठेवलेलं आहे. म्हणून कि दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूँ स्वाभिमान से.
कि दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूँ स्वाभिमान से और जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. टाळ्याच नाही वाजल्या. तुम्हाला आरक्षण नाही आहे. बाबासाहेबाच्या पुण्याईने आज ही प्रज्ञा कीर्ती समसमान अधिकार दिले बाबासाहेबांनी आपल्याला. म्हणून आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज ही प्रज्ञा कीर्ती स्टेजवर स्वाभिमानाने गाणं गात आहे आणि जीवन जगत आहे तुम्ही पण. म्हणून कि दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूँ स्वाभिमान से और जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. अरे क्या उंगली उठाएगा ये जालिम जमाना मुझ पर पाटिल. अरे ताल्लुक रखती हूँ मैं भीम जी के खानदान से. जगामध्ये झाले किती रंग आनिरा, जगामध्ये झाले किती रंग आनिरा. न भीमावानी हाय का कुणी भीमावानी दा. बेफजूल चीखना मेरे बाप ने नहीं सिखाया, बेफजूल चीखना मेरे बाप ने नहीं सिखाया और पैसों के लिए बिकना मेरे बाप ने नहीं सिखाया. अरे शेर के जैसे जीना सिखाया है मेरे बाप ने, मगर किसी के आगे झुकना मेरे बाप ने नहीं सिखाया. बंधने तू गुलामीची आणि मग भीमामुळे मिळाला या माणुसकी लवा, भीमामुळे मिळाला या माणुसकी लवा. भीमावानी हाय का कुणी भीमावानी. उपाध्यक्ष यांच्याकडनं 200 रुपये मिळालेत, आभारी आहे. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे, गांधीजीचे भीमरायाने वाचविले प्राण, वर्णवादी व्यवस्थेचे पेटविले रान, हाणून पाडला मनुचा इथे डाव, हाणून पाडला मनुचा इथे, हाणून पाडला मनुचा इथे डाव. त्या मनुवाद्यांना म्हणायचं आहे काय की ह्या विखुरलेल्या समाजाला आम्ही जोडल्याशिवाय, एक केल्याशिवाय राहणार नाही.
ह्या विखुरलेल्या समाजाला आम्ही जोडल्याशिवाय एक केल्याशिवाय राहणार नाही आणि दिल्लीच्या तख्त्यावर चढल्याशिवाय राहणार नाही. अरे एका हॅलो हॅलो कोण होते बाबा सर सोरधर दादा कावले कमी जास्त होते जरा, कधी शिट्टीच वाजते कधी कमी जास्तच होते. आमचा साऊंड बहुत चांगला आहे तुमचावाला, फक्त नाही का थोडं व्यवस्थित बराबर ठेवा म्हणजे झालं, कारण आमचा आवाज याच्यावरच आहे. साऊंडवाल्या भाऊसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. की विखुरलेल्या समाजाला आम्ही जोडल्याशिवाय एक केल्याशिवाय राहणार नाही. या विखुरलेल्या समाजाला आम्ही जोडल्याशिवाय एक केल्याशिवाय राहणार नाही आणि दिल्लीच्या तख्तावर चढल्याशिवाय राहणार नाही.